मंडळी मी सध्या आहे, तुम्ही बघू शकता पाठीमागचे हे पंचायत समिती कार्यालय आहे आणि तहसील कार्यालय, आणि या तहसील कार्यालयासमोर एकाच वेळी 2 आमरण उपोषण सुरू आहेत. माझ्या डाव्या बाजूला एक 75 ते 80 वर्षीय नागरिक शेताला जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून बसलेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघा उजवीकडे हे पूर्ण नागरिक जे आहेत आणि खऱ्या अर्थानं ते अपंग आहेत, दिव्यांग आहेत. दोन्ही नागरिकांना उपोषणाला बसलेल्या त्यांना पाय एकही काम करणारा नाही. आणि काय नेमकी मागणी आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याकडे आलोय. तुमचं काय निवेदन आहे, मागणी काय केली होती तहसीलदारकडे मला दाखवा. रस्त्याची बघा. हा, सगळे तुम्ही बाबळदरा गावचे आहात. बर, काय लिहिले याच्यामध्ये? आम्ही अर्जदार म्हणजे बाबळदरा तालुका अहमदपूर येथील रहिवासी असून आम्हा अर्जदारांच्या या आमच्या जमिनी वर नमूद गटातील जमिनीस येणे जाण्यासाठी गट क्रमांक 77, 69, 94 व गट क्रमांक 79, 86 च्या सामायिक बांधावरून रस्ता मिळण्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 अन्वये अर्ज दिला आहे. सदर अर्जाचा जावक क्रमांक 2024 जमा 2 का वी 38 असा आहे. सदर अर्ज दिनांक 1/7/2024 रोजी मंजूर करून तहसीलदार साहेबांनी आम्हा अर्जदाराच्या वर नमूद गटातील जमिनीस येणे जाण्यासाठी गट क्रमांक 77, 96, 94 व गट क्रमांक 79, 86 च्या सामायिक बांधावरून रस्ता मंजूर केला आहे. परंतु सदर निकाल देऊनही आज तागायत सदर निकालाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आम्हा अर्जदारांना आमच्या वर नमूद गटातील जमिनीस जाणे येण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या जमिनीतील शेती मशागतीचे काम करता येत नाहीत. तर लक्षात आलं असेल हा अर्ज पूर्ण वाचल्यानंतर. आता सध्या पेरणीचे दिवस आहेत, शेतींची सर्वांची मशागत झालेली आहे, मात्र यांच्या शेताला रस्ताच नाही. राज्याचं शासन एकीकडे आदेश देते की ज्या नागरिकांना, ज्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही त्यांचे तात्काळ अर्ज निकाली काढा, आणि जे कोणी अडवायला येतात त्यांच्यावरती तात्काळ धडक कार्यवाही करा आणि शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करा. मग अहमदपूरचं प्रशासन नेमकं करतंय काय हा प्रश्न इथं उपस्थित होतो आहे. तुम्ही बघू शकता हे दोन्ही दिव्यांग बांधव आहेत. तुमचं मला पूर्ण नाव सांगा. संतोष नरसिंग ढेपे, राहणार बाबळदरा. बरं, किती दिवसापासून चालू आहे मागणी? हे मागणी तुम्ही तर बघतील की निकाल लागू किती वर्ष आहे, किती महिने आहेत? 8 महिने आहेत कम्प्लीट. तर 8 महिन्यापासून आमचे वडील आणि सगळे शेतकरी ते आले आणि आम्हाला मॅडम रस्ता करून द्या, तर त्याने नोटीस 4 वेळेस काढले तरी बी त्यानं काही तिथे येऊन आम्हाला रस्ता करून दिले नाहीत. मग आता आम्ही काहीच निर्णय घेतला, फक्त आम्ही उपोषणाला बसायचा निर्णय घेतलाय. मग आता मॅडम काय म्हणतात बोल, काय सांगायचं? राजेश नरसिंग ढेपे. 6 महिने झालं आमचे वडील चक्राकरला आलेत. आम्ही दोघं भाऊ दिव्यांग आहेत. वडील जर शेती करणार घेता आम्ही काय खावं? ताबडतोब मॅडमने याचा फैसला घ्यावं. आम्ही सकाळपासून उन्हात तानात बसलो. ताबडतोब मॅडमने याच्यावर निर्णय घ्यावं. ही आई आहेत का? आई आहे. काय सांगायचं आई, काय म्हणत सांगायचं? काय लय दिवस त्याला वाट देणार आहेत, आम्ही काय खावं, कसं पेरावं? वाट म्हणली की मारामारी करतो म्हणतंय, वाट आडीतय. हे करत कोण आहेत वाट अडवणारे नेमके कोण? ते गुरुवाचे मारती गुरु आहे प्रकाश मारुती पाटील. बोला. वडील कुठे आहेत? मध्ये गेले. शेतकरी साहेब ते आमचे. शेतकरी आहेत का? तुमच्या सोबत आहेत? हा, सोबत आहे. त्यांच्याकडे जाणार आहे मी. काय म्हणता काका? त्या गट नंबर मध्ये हा, आम्ही 4 आहोत. बर, मी वरी आहोत, ते खाली आहेत. आम्हाला कत्ती जाऊ नये त्या गट नंबर मध्ये आहोत. आता सर्व नंबर हे तुटक झालेले आहेत. एका गट नंबरात हवा आम्हाला जाऊ देत नाही. जमीन घेतली ते नाही घेतले, ते नाही घेतलेले. त्याची तर पहिलीच आहे की नाही पहिले पुन्हा घेतली की आम्ही शेजारी आमचा रस्ता बंद शेजारी पहिले पण वाट तिथूनच नंबर बांधावून पहिले पण वाट त्यानं धोंडे टाकून हे टाकून आता जेसीबीने उकरून टाकले. तर या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन अहमदपूरचं तहसील प्रशासन या दिव्यांग बांधवांना न्याय देईल का हे पाहणं औचित्याचं ठरतं. उपोषण करण्याचे तुम्ही वडील आहेत.
काय म्हटले नेमकं तुम्ही आता तहसीलदार मॅडम कडे गेले होते? तहसीलदार मॅडम कडे गेले असताना काय म्हणले मॅडम काल येणार होती म्हणले मी रस्ता करण्यासाठी, पण मला मीटिंग असल्यामुळे मी येऊ शकले नाही. तर आज 10:30 पर्यंत 11 पर्यंत मी रस्ता तुम्हाला मोकळा करून देते. उद्या उद्या आता मॅडमला बोलून आलोय मी. एवढं बरं माझी विनंती करून सांगणार तुम्हाला की तुम्ही वापस जावा. उद्या येणार जातं परवा दिवशी उपोषणाला बसा. नेमकं आता तुम्ही कसं काय केलं? तुम्हाला फोन आला होता किंवा तुम्ही मंत्र्यांना फोन केला होता म्हटलं ना? हो. कोणत्या मंत्र्यांना फोन केला होता? बावनकुळे साहेबाला. तुमचं आणि बावनकुळे साहेबांचं फोनवरती काय संभाषण झालं? सर म्हणले आम्हाला निकाल आमच्या सरकार लागून आदेश काढून आमच्या आदेशाचं पालन होत नाही आणि पालन करत नाहीत म्हणले अधिकारी लोक. तर तुम्ही मॅडम कडे जावा म्हणून मला त्यांनी सांगितलं. मॅडम कडे गेलो. हा तहसीलदार मॅडम तुमच्या रस्त्याचं उद्या काम करून दिलं नाही? उद्या काम गॅरंटीने सांगितले. उद्या 10:30 ते 11-12च्या आत येणार म्हणले. मग आता तुम्ही उपोषण माघार घेणार का? हो आता घेऊ काय करावं एवढं उद्याच्या दिवसापुरतं आणि परवा येऊन बसणारच. म्हणजे उद्या जर काम सुरू नाही केलं तर परवा दिवशी येऊन बसणार. माझी आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.